Hello everyone, welcome to channel Bio Asmita. Today again we're going to discuss about the important diagrams from the biology for class 12. Already I have made one video on the same topic and in that video I have completed first 7 chapter. Okay, so ह्या व्हिडिओ मध्ये आपण 8 chapter onwards च्या important diagrams discuss करणार आहे. So let's start with the chapter number 8, that is respiration and circulation. Guys, you know that this is the huge chapter important for 3 marks 4 mark question as well as for diagram. So the very first diagram from this chapter is human respiratory system. See, this diagram may come for the identification purpose. म्हणजे तुम्हाला प्रिंटेड डायग्राम असेल, लेबलिंग येऊ शकतं किंवा ड्रॉइंग सुद्धा येऊ शकतं. जर काय अल्व्हिओलाई रिलेटेड तुम्हाला नोट विचारली जाते तर डोंट फॉरगेट टू ड्रॉ दिस. ओके, सो लेट्स मूव टू द सेकंड डायग्राम, that is exchange of gases, that is exchange of gases between alveolus and capillary surface. See, ही डायग्राम पण थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. सो पॉसिबिलिटी आहे की हे आयडेंटिफिकेशनसाठी एक, सो तिथं आपले लेबल्स नाही चुकले पाहिजेत की अल्व्हिओलाचा सरफेस कुठे आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली O2 अँड CO2चं ट्रान्सपोर्टेशन जे होतं ह्या ॲरोजमध्ये मिस्टेक नाही झाली पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. रेडवाला डायग्रामचा जो पार्ट आहे इट इंडिकेट्स व्हॉट O2 रिच ब्लड आणि ब्लू कलर काय इंडिकेट करतोय CO2 रिच. सो त्यानुसार ॲरोज व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, नाव द नेक्स्ट वन, दॅट इज ग्राफ बोहर्स इफेक्ट. देर इज अ पॉसिबिलिटी की 2 मार्काच्या किंवा 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हॉट इज बोहर्स इफेक्ट असा क्वेश्चन येईल. जर का आपल्याला हा क्वेश्चन येतोय तर ग्राफ ड्रॉ करायचा आहे. अजून एक पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला सेपरेट ग्राफ ड्रॉ करायला देतील किंवा तुम्हाला ड्रॉ केलेला म्हणजे प्रिंटेड ग्राफ असेल आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल की ह्या कर्व्स काय इंडिकेट करतायत. सगळ्यात इम्पॉर्टंट, ज्यावेळेला आपण ग्राफ ड्रॉ करतोय एक्स ॲक्सिसवरती काय आहे, डोंट फॉरगेट दिस. ऑक्सिजन पार्शल प्रेशर एक्स ॲक्सिस वरती दिलाय. दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की हाय CO2 लो CO2 कुठं असेल. तर लक्षात ठेवा, हा जो मिडल कर्व आहे, मिडल ग्राफचा पोर्शन जो आहे दॅट इज द स्टँडर्ड कर्व. ओके, मग अप्पर डायरेक्शन मध्ये जे आहे दॅट इज व्हॉट, दॅट इज लेफ्ट कर्व आणि जे लोअर डायरेक्शन मध्ये आहे दॅट इज व्हॉट, राईट कर्व. डोंट फॉरगेट दिस थिंग्स. ठीक आहे, हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण इथं मार्क जातील. आणि जो लेफ्ट साईड आहे इथं काय असतं, लो लेवल ऑफ CO2, while at the high side there will be more level of CO2. okay, so practice this graph. नेक्स्ट वन, ग्रॅन्युलोसाइट्स अँड एग्रॅन्युलोसाइट. आता मी डायरेक्ट सर्क्युलेशनच्या डायग्राम्समध्ये आली आहे. बाकीच्या ज्या रेस्पिरेशनच्या डायग्राम्स आहेत आय डोंट थिंक सो की त्याच्यावरती असं सेपरेट ड्रॉ करायला क्वेश्चन येईल, म्हणून मी त्या डायग्राम्स इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. सो आता इथून पुढे कुठला डायग्राम आपण डिस्कस करणार आहे तर डायग्राम्स ऑफ सर्क्युलेशन. तर पहिली डायग्राम ग्रॅन्युलोसाइट्स अँड एग्रॅन्युलोसाइट. सी गाईज, हा क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करा. 3 मार्क्स किंवा 4 मार्क्ससाठी येऊ शकतो तुम्हाला. टाइप्स ऑफ WBC किंवा राईट अ नोट ऑन ग्रॅन्युलोसाइट. 3 मार्क्स और 4 मार्क्स वॉट एव्हर क्वेश्चन येतोय आपल्याला, ग्रॅन्युलोसाइट वरती असू द्यात किंवा एग्रॅन्युलोसाइट्स वरती असू द्यात, डायग्राम ड्रॉ करणं इम्पॉर्टंट आहे. ह्याच्या आधीच्या बोर्ड एक्झामिनेशनवरती बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ग्रॅन्युलोसाइट्स वरती भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत, भरपूर वेळा येऊन गेलेले आहेत. त्यामुळं काय करायचं आपल्याला, डायग्रामचं प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, नाव द नेक्स्ट वन, दॅट इज हार्ट वॉल अँड पेरिकार्डियम. हाही क्वेश्चन आपल्याला 2 मार्काच्या नोटमध्ये येऊ शकतो. राईट अ नोट ऑन हार्ट वॉल और व्हॉट इज पेरिकार्डियम, मग त्याचे लेयर्स काय आहेत. सो हे लेयर्स व्यवस्थित सिक्वेन्स वाईज बघा. ठीक आहे, आपल्याला शेडिंग करायचं नाही आहे डायग्राममध्ये, आपल्याला प्रॉपर ड्रॉ करायचे आणि लेयर्स फक्त दाखवायचे. ओके, नाव नेक्स्ट वन. आय नो डिफिकल्ट आहे पण प्रॅक्टिस करावं लागेल. त्यातल्या त्यात ही वाली डायग्राम, दॅट इज एक्सटर्नल स्ट्रक्चर अँड वेंट्रल व्ह्यू. ही डायग्राम व्यवस्थित प्रॅक्टिस करा, लेबल्स व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ड्रॉइंग ठीक आहे की म्हणजे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे बट प्रॅक्टिस जर का करताय 3-4 वेळा ड्रॉ करून बघा, जमेल. आणि असं नाही आहे की जसं बुकमध्ये आपल्याला दिलं आहे एक्झॅक्टली डिक्टो तसंच आपल्याला ड्रॉ करायचं आहे, बट ॲटलिस्ट कळायला पाहिजे आपल्याला की आपण काय ड्रॉ केलं, इतपत ड्रॉ करा. ठीक आहे, नाव नेक्स्ट वन, दॅट इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट. हा क्वेश्चन आपला 4 मार्क्स कॅटेगरीमध्ये येतोय. सो जर का 4 मार्क्समध्ये हा क्वेश्चन विचारलाय आणि मेन्शन नाही केलं की ड्रॉ डायग्राम, मग काढायची की नाही, तर येस काढायची आहे. लॉंग आन्सर आहे तर यू हॅव टू मेन्शन द डायग्राम. मग इंटरनल स्ट्रक्चर्समध्ये एवढे सगळे लेबल्स करणं इम्पॉर्टंट आहे का, नाही. अगदी बेसिक लेबल्स केले तरी मार्क्स मिळू शकतात आपल्याला. लाईक यू कॅन इंडिकेट वेर इज सुपेरियर वेना केवा, इन्फिरियर वेना केवा, पल्मोनरी आर्टरी, पल्मोनरी वेन्स, वेंट्रिकल्स, ॲट्रियम, बायकस्पिड वाल, ट्रायकस्पिड वाल. हे बेसिक लेबल्स आहेत, हे करून तर मार्क्स मिळूच शकतात.
ठीक आहे. नाव नेक्स्ट वन, that is conducting system of heart. This question is again important for 3 or 4 marks. सोपा क्वेश्चन आहे, व्यवस्थित मार्क्स मिळतील, म्हणजे आउट ऑफ 3 मार्क्स मिळू शकतात, पण त्याच्यासाठी डायग्राम मेन्शन करा, ड्रॉ करा. आणि डायग्राममध्ये 4 बेसिक लेबल असायला पाहिजेत. कुठले कुठले तर SA नोड, AV नोड, बंडल ऑफ हिस, पर्किंजे फायबर, इथं दिलं बघा पर्किंजे फायबर. सो हे लेबल्स माहीत असायला पाहिजेत. आय डोंट थिंक सो की आयडेंटिफिकेशन म्हणजे लेबलिंगसाठी येईल, आली तर डायग्राम प्रॉपर ड्रॉइंगसाठीच येणार, किंवा लॉंग आन्सरमध्ये आलं तर तिथंही ड्रॉ करावीच लागणार आहे. ओके, सो प्रॅक्टिस वेल. नाव द नेक्स्ट डायग्राम, दॅट इज TS of artery, veins and capillary. Again very important डायग्राम. ह्याच्या आधी बोर्ड एक्झामिनेशनमध्ये ड्रॉ TS ऑफ आर्टरी, ड्रॉ TS ऑफ वेन्स असे क्वेश्चन्स आलेत. इवन डिफरन्शिएट बिटवीन आर्टरी अँड वेन्स असेही क्वेश्चन्स आलेत. मग आता डिफरन्सवाला क्वेश्चन आला तर डायग्राम ड्रॉ करायची आहे का? नाही. पण आपल्याला डिफरन्सवाला क्वेश्चन नाही येत आहे, अदर दॅन दॅट क्वेश्चन येतो अबाउट द आर्टरीज अँड वेन्स. डायग्राम इज इम्पॉर्टंट. आणि इथं 3च लेबल्स आहेत आपल्या, ट्युनिका एक्सटर्ना, ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटरना. आणि जर का कॅपिलरी ड्रॉ करायला येते तर आपल्याला फक्त एकच लेअर ड्रॉ करायचं आहे, दॅट इज वॉट, ट्युनिका इंटरना, अँड यू हॅव टू मेन्शन द ल्युमेन. सो इट्स अ इझी डायग्राम, इट विल गिव्ह इझिली 2 मार्क्स. नाव नेक्स्ट वन, ECG. अगेन इम्पॉर्टंट फॉर 3 or 4 मार्क्स. मग आता जर का एवढा मोठा क्वेश्चन येतो तर ग्राफ ड्रॉ करायचा आहे. मग कसा ग्राफ ड्रॉ करायचा आहे? छोटे छोटे बॉक्सेस, ग्राफिकल बॉक्सेस ड्रॉ करायचे आहेत का? नाही. तर यू हॅव टू मेन्शन एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवरती काय मेन्शन करतोय आपण? टाईम. वायवरती काय करतोय? मिली व्होल्ट्स. आता ज्या वेळेला आपण ग्राफ ड्रॉ करतोय 2 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. आणि इथे बघा, इथे क्यू वेव असते अँड हिअर इज दी एस वेव. डोंट फॉरगेट दिस क्यू अँड एस वेव, दीज आर नेगेटिव्ह वेव्स. सो ह्या झिरोवाली जी लाईन आहे त्याच्या खालीच त्या वेव्स आल्या पाहिजेत. हे ऑब्झर्व केलं जातं, म्हणजे क्रॉस चेक केलं जातं की स्टुडंटनी वेव्स ज्या दाखवल्यात त्या कुठे आहेत, त्या लाईनच्या खाली आहेत का वरती आहेत? वरती आहेत तर ती पॉझिटिव्ह वेव्ह असते, आणि त्याच्या खाली, झिरोच्या खाली घेतोय आपण तर ते नेगेटिव्ह आहे. सो दिस क्यू अँड एस वेव्ह इज नेगेटिव्ह. ओके, नाव नेक्स्ट वन, दॅट इज चॅप्टर नंबर 9. अगेन ह्यूज चॅप्टर, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, केमिकल सिनॅप्स. क्वेश्चन 3 मार्काचा आहे ॲक्च्युली, किंवा 4 मार्कासाठी पण येऊ शकतो. मग तिथं तर डायग्राम ड्रॉ करायचीच आहे, आणि पॉसिबिलिटी आहे की ही डायग्राम अशीच देतील आणि तुम्हाला लेबलिंगही विचारतील. टेक्स्टबुकमध्ये डायग्राम व्यवस्थित बघा, इथे नंबर्स दिलेत बघा, 1 2 3 4 असे अप टू 7 नंबर्स आहेत, आणि त्या 7 नंबर्स थ्रू पूर्ण प्रोसेस एक्सप्लेन केली आहे. सो त्या नंबर्स आणि त्या नंबर्सला काय काय लेबलिंग केलं, म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी हायलाईट केल्यात त्या बघा आणि प्रॅक्टिस करा डायग्रामचं. ओके, 3 मार्काचा क्वेश्चन असेल तर आपल्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे. नाव नेक्स्ट, पोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन ऑफ नर्व. थोडेसे कमी चान्सेस आहेत की ह्याच्यावरती मोठा क्वेश्चन येईल आणि तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावी लागेल, बट स्टील बघून जावा. मार्क्स गेले नाही पाहिजेत, रिस्क नाही घेऊ शकत आहे आपण. सो प्रॅक्टिस दिस डायग्राम ॲज वेल. सी, हे जे काही 3 स्ट्रक्चर्स दिलेत, ह्या 3 स्ट्रक्चर्समध्ये रेस्टिंग एरिया कुठला आहे, पोलराइज कुठला आहे, डिपोलराइज कुठला आहे, चार्ज कुठे चेंज होतोय हे व्यवस्थित बघा. ओके, नाव द नेक्स्ट डायग्राम, दॅट इज ब्रेन, लोब्स ऑफ ब्रेन. ॲक्टिव्हिटी सेशनमध्ये दिलं आहे फ्रंटल लोब, पॅरायटल लोब, ऑसिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. त्याचे लेबल्स द्यायचे आहेत तुम्हाला. देन नेक्स्ट वन, ही सुद्धा डायग्राम आयडेंटिफिकेशनसाठी येईल, म्हणजे लेबलिंगसाठी येऊ शकते. सो पार्ट्स बघून जावा. नेक्स्ट वन, वेंट्रिकल्स ऑफ ब्रेन. ॲक्च्युली वेंट्रिकल्सच्या नेम्सवरती तुम्हाला 1 लाईन 2 मार्क वगैरे काहीतरी क्वेश्चन येईल. पॉसिबिलिटी आहे की ही पहिलीवाली जी डायग्राम आहे ही तुम्हाला प्रिंटेड येईल, आणि मग त्याच्यातून तुम्हाला शोधायचं असेल की फर्स्ट वेंट्रिकल कुठं आहे, सेकंड वेंट्रिकल कुठं आहे, किंवा त्याचं नेम काय आहे ते. सो प्रॅक्टिस दिस ॲज वेल. नाव दी मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज TS ऑफ स्पायनल कॉर्ड. इझी डायग्राम आहे, मार्क्स नाही गेले पाहिजेत. आणि अशीच अजून एक डायग्राम आहे, दॅट इज फॉर्मेशन ऑफ स्पायनल नर्व्स. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आधीची जी डायग्राम होती त्याचंच थोडंसं मॉडिफिकेशन आहे की डॉर्सल रूट आणि वेंट्रल रूट एक्सटेंड करून आपल्याला सेन्सरी न्यूरॉन्स वगैरे दाखवायचे. ओके, नाव द नेक्स्ट वन. आता ॲक्च्युली हे ॲक्सेस डायग्राम नाही आहे, तुम्हाला इथं 3 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, राईट. एक्सप्लेन द मोड ऑफ ॲक्शन ऑफ हॉर्मोन्स. ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्या 2 डायग्राम ड्रॉ करणं एक्सपेक्टेड आहे. डायग्राम ड्रॉ करून मेकॅनिझम सांगायचं आहे. सो व्हॉट आय एम सेइंग की सेपरेट डायग्राम ड्रॉ करायला येण्याचे चान्सेस आहेत का, तर नाही. पण जर का आपल्याला मेकॅनिझम ऑफ हॉर्मोनचा क्वेश्चन येतोय तर त्या केसमध्ये डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके, नाव नेक्स्ट वन, पिट्युटरी ग्लँड. इम्पॉर्टंट वन.
प्रॅक्टिस इट. नाव नेक्स्ट थायरॉइड ग्लँड. ही डायग्रामसुद्धा बोर्डाला ह्याच्या आधी विचारलेली आहे. मग दोन्ही डायग्राम्स ॲक्च्युली इम्पॉर्टंट आहेत. द फर्स्ट वन दॅट इज थायरॉइड ग्लँड अँड ॲज वेल ॲज TS ऑफ थायरॉइड ग्लँड. बेसिकली ही जी TS वाली डायग्राम आहे ह्याचे लेबल्स व्यवस्थित बघा. आणि जर का तुम्ही ही वरची डायग्राम प्रॅक्टिस करता म्हणजे ऑफकोर्स करायचीच आहे आपल्याला प्रॅक्टिस ही, पण इथं एक MCQ येऊ शकतो किंवा इथं एक मिडल पोर्शन तुम्हाला हायलाईट करून विचारतील व्हॉट इज इट. तर आपल्या थायरॉइड ग्लँडला 2 लोब्स आहेत, लेफ्ट अँड राईट, आणि त्याला कनेक्ट करणारा कुठला पार्ट असतो तर इस्थमस नावाचा जो पार्ट असतो तो तुम्हाला लेबलिंगला येऊ शकतो किंवा MCQला. सो बोथ द डायग्राम्स आर इम्पॉर्टंट. नाव नेक्स्ट वन दॅट इज व्हॉट ॲड्रेनल ग्लँड. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. 3 लेयर्स आपल्याला पहिल्यांदा 2 लेयर हायलाईट करायचे आहेत, ॲड्रिनल कॉर्टेक्स, ॲड्रिनल मेड्युला, आणि त्याच्यानंतर कॉर्टेक्सचे हे 3 लेयर सांगितले. एक्सप्लेनेशनमध्ये येणार नाही आहे, आला पार्ट तर डायग्राम येऊ शकते. आणि क्वेश्चन कशावरती येऊ शकतो तर हॉर्मोन्स ऑफ ॲड्रिनल ग्लँड किंवा डिसऑर्डर्स ऑफ ॲड्रिनल ग्लँड. सो ते प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही. नेक्स्ट आहे आपलं चॅप्टर नंबर 10 हेल्थ अँड डिझीज. मोठा चॅप्टर आहे, बट लक्षात ठेवा गाईज की चॅप्टरचं वेटेज कमी आहे. सो ह्याच्यावरती जास्त वेळ इन्व्हेस्ट करू नका. ज्या बेसिक गोष्टी आहेत ज्या रिपीटेडली विचारल्या जातात त्याचं प्रॅक्टिस करा. सो अकॉर्डिंग टू दॅट स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी व्हेरी इम्पॉर्टंट डायग्राम. ह्या डायग्रामचं प्रॅक्टिस झालंच पाहिजे. आणि बेसिकली मुलांची मिस्टेक कुठे होते बघा इथे. हाऊ टू मेन्शन द डायसल्फाईड ब्रिजेस. जे डायसल्फाईड बॉन्ड दाखवणार आहे तुम्ही ते असे इंडिकेट करा. दे शुड नॉट बी लाईक दिस. दिस इज रॉंग. यू हॅव टू मेन्शन द बॉन्ड लाईक दिस. मग कॉन्स्टंट रिजन कुठला, व्हेरिएबल रिजन कुठला आहे, कलरफुल आपल्याला नाही ड्रॉ करायचं आहे बरोबर. मग आपल्याला फक्त पार्ट हायलाईट करायचे तर कळायला पाहिजे हा जो अप्पर सेक्शन आहे दॅट इज अँटीजन बाइंडिंग साईट. मग त्याचं स्पेसिफिक नाव मेन्शन केलं पॅराटॉप वगैरे तरी चालेल. ठीक आहे. सो ही पण सोपी डायग्राम आहे, स्किप करू नका, प्रॅक्टिस करायचं. नेक्स्ट आहे प्लाझ्मोडियमची लाईफ सायकल. आता चान्सेस कमी आहेत की ह्याच्यावरती सुद्धा असं सेपरेट क्वेश्चन येईल, बट तरीही ऑन सेफर सॉइड म्हणजे जेवढा काही लाईफ सायकल्स आहेत त्याच्यामध्ये कशावरती क्वेश्चन येऊ शकतो तर मलेरियावरती येऊ शकतो. म्हणून हे प्रॅक्टिस करा. पण इथे मॉस्किटोची डायग्राम, हँडची डायग्राम ह्याच्यावरती वेळ घालवायचा नाही आहे. बेसिक लेबल डायरेक्ट लिहून टाकायचं तिथं मॉस्किटो बाईट. कळतंय काय काय ड्रॉ नाही करायचं आहे तुम्हाला तर स्किन सरफेस, हँड, मस्किटो हे असलं ड्रॉ करायचं नाही आहे. बाकीचे सगळे जे काही पार्ट दिसतात त्याचा प्रॅक्टिस करा. नेक्स्ट आहे साल्मोनेला टायफी. दिस डायग्राम इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. ह्याच्यावरती ड्रॉइंग पण येऊ शकतं किंवा लेबलिंगही येऊ शकतं. सो जे काही लेबल्स आहेत ते व्यवस्थित बघायचे आहेत. नेक्स्ट आहे बेनाइन अँड मॅलिग्नंट ट्युमर. आता हे आयडेंटिफिकेशनमध्ये येऊ शकतं की प्रिंटेड डायग्राम देतील, कुठलंही लेबल नसेल आणि तुम्हाला शोधायचं असेल की ह्यापैकी बेनाइन कोण आहे आणि मॅलिग्नंट कोण आहे ते. ओके. नाव नेक्स्ट दी मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम दॅट इज स्ट्रक्चर ऑफ HIV. ठीक आहे. सो आता ह्या HIVच्या डायग्राममध्ये व्हॉट यू हॅव टू कीप इन माइंड, यू हॅव टू मेन्शन ऑल द प्रोटीन्स. हे जे काही प्रोटीन्स दिलेत ते प्रोटीन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे तुम्हाला एन्झाईम पण दाखवायचा आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाचा. अँड डोंट फॉरगेट यू हॅव टू ड्रॉ 2 सिंगल स्टँडर्ड RNA. एक काढून सोडून द्यायचा नाही आहे किंवा डबल स्टँडर्ड पण काढायचा नाही आहे. आपल्याला सिंगल स्टँडर्डच काढायचे आणि ते 2 ड्रॉ करायचे. ओके. नाव नेक्स्ट वन दॅट इज नेक्स्ट चॅप्टर एनहान्समेंट. त्याच्यामध्ये मायक्रोब्स इन ह्युमन वेलफेअरवाला पार्ट. तर तिथं ट्युब्युलर टॉवर फर्मेंटरची डायग्राम आहे. एकदाच बोर्डाला आली आहे तरीही आपण प्रॅक्टिस करायची याची. ओके. नाव नेक्स्ट वन. आता हे ड्रॉ करायला येईल का तर येस. सिवेज ट्रीटमेंटवाला जो क्वेश्चन आहे टेबल कम्प्लिशनमध्ये हा टेबल येऊ शकतो, म्हणून ह्या टेबलचं प्रॅक्टिस करा. ठीक आहे. नाव नेक्स्ट दॅट इज बायोगॅस प्लांट. दिस इज इम्पॉर्टंट. हा पार्ट 2 किंवा 3 मार्काचा आहे. सो 3 मार्काच्या क्वेश्चनमध्ये जर का आपल्याला प्रोसेस विचारत आहेत किंवा बायोगॅस प्लांटचं वर्किंग विचारलं जात आहे तर त्या केसमध्ये डायग्राम एक्सपेक्टेड आहे. ही सोपी डायग्राम आहे. सो प्रॅक्टिस इट. नेक्स्ट वन this is bit complicated but still you have to practice this part. Root system of leguminous plant and this one LS of azolla leaf showing filamentous anabaena. So ही डायग्राम I don't think so की this is important for your board examination, but ह्या ज्या डायग्राम्स आहेत त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे तुम्ही.
Now next one, that is what? DNA replication through polymerase chain reaction, that is PCR. Very important. 3 mark question, 4 mark question. ऑफकोर्स तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावीच लागणार आहे. ह्या ज्या काही स्टेप्स दिल्यात ह्या सगळ्या स्टेप्स तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. दॅट इज डिनॅच्युरेशन, ॲनिलिंग, कॉपीज म्हणजे रिनॅच्युरेशन वगैरे जे काही आहे अलॉंग विथ द टेम्परेचर हे मेन्शन करावं लागणार आहे. ठीक आहे. नाव द नेक्स्ट वन, दॅट इज प्रोसेस और आउटलाईन ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. 3 मार्काचा 4 मार्काचा हाही क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. मग त्या केसमध्ये हा फ्लोचार्ट, डायग्राम प्लस फ्लोचार्ट आहे ॲक्च्युली, त्यामुळे व्यवस्थित प्रॅक्टिस करा. नेक्स्ट वन, आता इकॉलॉजी एन्व्हायरमेंट रिलेटेड सेक्शन्सच्या डायग्राम बघणार आहे आपण. 13 चॅप्टरमधलं पहिलं पेज, तिथं ही डायग्राम आहे. ठीक आहे. तर इथे बघून जावा की डेझर्ट कुठे आहे, ट्रॉपिकल फॉरेस्टचा एरिया कुठला, टेम्परेट फॉरेस्ट कुठं. पॉसिबिलिटी आहे प्रिंटेडच येईल आणि तुम्हाला लेबल करायचं असेल किंवा 1-2 नावं तुम्हाला हाईड केलेली असतील ती आयडेंटिफाय करायची असतील. ओके. नाव द नेक्स्ट वन, दॅट इज एज पिरॅमिड. आता एज पिरॅमिडवरती सेपरेट क्वेश्चन येऊ शकतो, तिथं ड्रॉ करावं लागेलच, प्लस आयडेंटिफिकेशन येऊ शकतं. अशीच डायग्राम देतील. ऑफकोर्स ब्लॅक अँड व्हाईट असेल आणि त्याच्यावरून शोधायचं असेल की नेगेटिव्ह ग्रोथ कर्व कुठे आहे, ग्रोविंग पॉप्युलेशन कुठलं आहे, स्टेबल पॉप्युलेशन कुठलं आहे ते. नेक्स्ट, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्व ऑफ पॉप्युलेशन, व्हेरी इम्पॉर्टंट. हा ग्राफ लक्षात राहिलाच पाहिजे. आणि असाच अजून एक ग्राफ आहे, दॅट इज लॉजिस्टिक ग्राफ. ठीक आहे. सो आता लॉजिस्टिक ग्राफचं ज्यावेळेला आपण प्रॅक्टिस करणार आहे तर आपल्या लॉजिस्टिक ग्राफमध्ये काय असायला पाहिजे, लॅग फेज, लॉग फेज अँड स्टेशनरी फेज. हे 3 लेबल्स इम्पॉर्टंट आहेत. आणि ऑल्टरनेटिव्ह नेम्स पण लक्षात ठेवा. लॉगला एक्सपोनेन्शियल म्हटलं जात आहे. ठीक आहे. नाव नेक्स्ट, दॅट इज VTS ऑफ लायकेन थॅलामस शोईंग ॲल्गी अँड फंगल कंपोनंट. आता ही कुठली डायग्राम आहे? दिस इज फ्रॉम म्युच्युअलिझम. लायकेन कसं तयार झालं आहे, ॲल्गी आणि फंगसची असोसिएशन. मग तिथं तुम्हाला ओळखायचं आहे की अप्पर लेअरमध्ये कोण असतं, लोअर लेअरमध्ये काय असतं आणि बेसमेंटला काय लेबल केलं आहे ते. ठीक आहे. नेक्स्ट वन, ग्राफ शोईंग स्पीसीज एरिया रिलेशनशिप. हा ग्राफ ड्रॉइंगला येऊ शकतो. सो इक्वेशन लर्न करा. S इज वॉट, लॉग लॅग स्केल काय दाखवायची आहे ते बघून जावा. नेक्स्ट आहे लास्ट डायग्राम ऑफ आवर सिलेबस. आता ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करायला येणार आहे का, तर नाही. ही डायग्राम ड्रॉइंगला नाही येणार आहे. तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट डायग्राम्समध्येच असे सेक्शन्स दिलेले असतील. मग इथं शोधायचं आहे आपल्याला की ॲनिमलवाला पार्ट कुठला आहे, म्हणजे जो मेजर एरिया ऑक्युपाय केला आहे तो कोणाचा असणार आहे, मग सेकंड लार्जेस्ट कोण असणार आहे, हे एरिया आयडेंटिफाय करायचे. तसंच सपोज सेकंड डायग्राम आली तुम्हाला, दॅट इज अबाउट द नोन स्पीसीज ऑफ ॲनिमल. मग ॲनिमल्समध्ये लक्षात ठेवा सगळ्यात मोठा ग्रुप कुठला असतो, अर्थ्रोपोडा. ठीक आहे. फायलम अर्थ्रोपोडा जो आहे त्यांनी मेजर एरिया ऑक्युपाय केला आहे. आणि असंच कोणासाठी आहे तर नोन स्पीसीजेस ऑफ प्लांट. मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला काय, तर फ्लॉवरिंग प्लांट जे आहेत त्याचा एरिया सगळ्यात मोठा आहे. ठीक आहे. सो लास्टच्या चॅप्टरपर्यंतच्या इम्पॉर्टंट डायग्राम्स मी तुम्हाला आत्ता सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. सो पार्ट 1मध्ये चॅप्टर नंबर 1 to 7च्या डायग्राम्स सांगितल्या आणि आत्ताचा जो पार्ट 2चा व्हिडिओ मी बनवला आहे ह्याच्यामध्ये 8 ऑनवर्ड्सच्या डायग्राम्स इन्क्लूड झालेत. ओके. सो प्रॅक्टिस ऑल दिस डायग्राम्स प्रॉपरली अँड गेट गुड मार्क्स. ओके. सो दिस इज ऑल फॉर टुडे. बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम.